वेलकम टू सौ मावशी व्लॉग्स. हे गाईज, कसे आहात सगळे? सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि ऍक्च्युली एवढा दिवस माझा ब्लॉग आला नाही कारण की जरा आजारी होते, त्यामुळे मला ब्लॉग काढायला भेटलं नाही. आणि सो आता चला एक छानपैकी मस्त रेसिपी घेऊन आज तुमच्या समोर येते मी. आज मी बनवणार आहे. माऊ भरपूर दिवस बोलत होती की मम्मा चिकन मोमोज खायचे, मम्मा चिकन मोमोज खायचे. सो आज मी बनवते, ट्राय करते फर्स्ट टाइम आपले चिकन मोमोज. सो चला आपण बनवूया. सो पहिले तर मी आता हे बोनलेस घेतलेले आहे चिकन, अर्धा किलो घेतलेलं आहे. ते छानपैकी धुवून घेतलेलं आहे आणि त्यांना सांगितलं खिमा बनवून द्यायला. सो खिमा बनवून देते आणि तरी सुद्धा मला ते थोडेफार असे वाटले. सो मी ते थोडेफार मिक्सरमध्ये बारीक वाटले आणि छानपैकी असं हे केलं, स्मॅश करून घेतलंय. सो आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे, ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर, मिरची, अद्रक आणि जिरं, लसूण हे सगळ्याची पेस्ट बनवली. ही हिरवा मसाल्याची, ही कांद्याची पेस्ट आहे, पूर्ण एक कांद्याची पेस्ट, हा चिकन मसाला आणि हा लाल तिखट आणि लिंबू. सो हे सगळं आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मिक्स करून. नंतर मग थोड्या वेळासाठी मॅग्नेट करायला ठेवणार आहोत. सो बघूया, करूया स्टार्ट. आता पहिले तर आपण लिंबू पिळून घेऊया, म्हणजे त्याच्याने आपल्याला चिकन आपल्या वास नाही येणार. सो छानपैकी पहिला आता लिंबू पिळून घेऊया. नवीन काहीतरी घेऊन ये, त्यामुळे एवढा दिवस मी ब्लॉग पण नाही बनवला आणि मला आजारी पडल्यामुळे मला काही बनवता पण येत नव्हतं. त्यामुळे सगळं ब्लॉग्स पण टाकायचे राहिले होते आणि ब्लॉग्स पण अर्धे माझे एडिटिंगचे राहिले, जे मी गावाला गेली होती कोकणात, त्याचे पण मी अजून एडिटिंग करून टाकलेले नाही. सो ते पण टाकायचं आहे. बघू, जसा वेळ भेटेल तसा करायचा हळूहळू. सो हे फर्स्ट आपण लिंबू टाकलेलं आहे. आता टाकणार आहोत आपण हे हिरवा मसाला. हिरवा मसाला टाकल्यानंतर पहिला मेन म्हणजे ते चिकन मध्ये जो आपण जे बनवतोय ना हे चिकन, त्याच्यामध्ये बिलकुल पाणी नकोय, नाहीतर मग पूर्ण ते एकदम ज्युसी होतो तो फ्लेवर, पण ना प्रॉब्लेम होतो मग नंतर. सो लिंबू टाकून झालाय, मसाला झालाय हिरवा, आणि नंतर ही कांद्याची पेस्ट आहे. सो हे टाकणार आहे मी. एक पूर्ण मोठा कांदा घेतलाय मी. त्यानंतर आपण टाकणार आहोत हा चिकन मसाला. त्यानंतर आपला तिखट मसाला टाकणार आहोत, लाल तिखट. छान फ्लेवर येतो याच्याने, पण कलर पण मस्त येतो. सो त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. मी 1 चमचा टाकलेला आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता त्याच्यात. हा घरातला लाल मसाला घेतलेला आहे आपण, आणि थोडीफार हळद पण टाकतोय. सो हे छानपैकी एकत्र करून घ्यायचंय, स्मॅश करून घ्यायचं एकमेकांना, जीव. अरे कहना क्या चाहते हो? काय बोलतात त्याला, एकमेकात मिसळून छानपैकी घ्यायचंय. फक्त एवढंच की ह्याच्यामध्ये पाणी हे करू नका, कारण की जे आपल्याला बनवायचं ना त्याच्यामध्ये जरासं सुक्क असलेलं चांगलं असतं. जसं मी तुम्हाला माझी सीख पराठ्याची रेसिपी शेअर केली होती, तसंच आपल्याला हे बनवायचंय. नक्की चांगलं लागेल. एकदा टेस्ट करून नक्की बघा, म्हणजे तुम्ही घरी बनवा आणि टेस्ट करून नक्की बघा. सो हे छानपैकी आता मॅग्नेट करायला राहू दे. तोपर्यंत तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्याला आपली कोळशाची वाफ जी आहे, कोळशाची धुरी, ते पण आपण देऊ शकतो याला. छान त्याला टेस्ट पण येते मस्त. सो मी ती देणारच आहे. तुम्हाला जर आवडत असेल छान स्मोक त्याला, सो ते तुम्ही करू शकता. म्हणजे तो कसा चिकन सिक जो असतो तर त्याचा फिलिंग येईल त्याच्यामध्ये. सो ह्याच्यामध्ये छानपैकी आता आपण मिक्स करून झालेलं आहे. आता आपण ह्याला रेस्ट करायला ठेवूया जरा.
सो चला छानपैकी आपलं जे हे होतं म्हणजे स्टफिंग होतं मोमोजचं, सो ते छानपैकी आता रेडी झालेलं आहे. रेडी म्हणजे छानपैकी स्मोक वगैरे देऊन रेडी झालेलं आहे. ऍक्च्युली मी तो स्मोक देतानाचा व्हिडिओ क्लिक नाही केला, पण हे बघा छानपैकी असं मी स्मोक दिला तेल टाकून आणि छान मस्तपैकी कलर पण आलाय आणि सुगंध तर भारी येतो. स्मोक दिल्यावर तर एक नंबर स्मोक येतो, स्मेल येतो. तेव्हा आता छानपैकी याला मस्तपैकी एकमेकांना हे करायचं, मिक्स करायचं व्यवस्थित, म्हणजे तो अजून जो स्मोक आहे तो अजून छानपैकी त्याच्यात एकजीव होईल. सो चला आपलं मोमोजचं जे पीठ आहे मैदा आणि आपलं गव्हाचं पीठ मिळून मिक्स करून, ऍक्च्युली ते मैद्याचंच असतं पण मी थोडंफार गव्हाचं पीठ पण टाकते कारण की मैदा एवढा पण चांगला नाही आपल्यासाठी. सो मी त्याच्यात गव्हाचं पीठ पण टाकणार आहे थोडं आणि ते मळून त्याला रेस्ट करायला ठेवायचं. तोपर्यंत पीठ देखील मोमोजचं जे पीठ आहे ते देखील आपलं रेडी आहे. ते ऍक्च्युली अगोदरच करून ठेवलेलं कारण की मग ते मुरायला मग जरासा टाइम लागतो, मग कारण की मैदा असल्यामुळे जरासा टाइम लागतो चांगलं फुलायसाठी. सो चला आता हे आपलं तर स्टफिंग रेडी आहे मोमोजचं, हे बघा. सो आता करूयात आपण. सो आता मी 2 टाईपमध्ये करणार आहे, म्हणजे फ्राय देखील मोमोज आणि स्टीम वाले देखील. सो चला आता करूया, ट्राय करूया. देते आज माझ्या माऊसाठी स्पेशल, ही माऊची स्पेशल. माऊ भरपूर वेळा बोलत होती माझी की मम्मा मोमोज खायचेत, मोमोज खायचेत. सो आता मी तिच्यासाठी मोमोज बनवते, चिकन मोमोज. हे ना माऊ, हे ना, पावसाळ्यामध्ये बाहेर जायचं मोमोज खायला चांगलं नाही वाटत, म्हणून आता आम्ही घरात बनवते मोमोज. आहे ना माऊ छोटी. चला आपण बनवूया आता. हे गाईस, सो चला आता आपण बनवायला स्टार्ट करूया. मी आता इथे छानपैकी असं गोळा घेतलेला आहे पिठाचा, तो असं छान लाटलेला आहे. लाटून मग तुम्ही ते एक एक छोटासा घेणार, मग ते पुऱ्या सारखं करणार. त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आयडिया की असं छानपैकी चपाती लाटून घ्या मस्तपैकी. तुम्हाला दाखवते मी, बघा अशी छानपैकी चपाती लाटून घ्या आणि त्याला छानपैकी असे वाटीनी म्हणा असे छोटे छोटे हे करा गोल, म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही राहणार, एकदमच तुमचं काम पण होईल. मध्ये छोट्या छोट्या पुऱ्या बनवायच्या काही गरज नाही लागणार, असं पटापट पटापट बनतं. सो हे असे पुऱ्या बनवा आणि त्याच्यामध्ये स्टफिंग करायला स्टार्ट करा. सो तुम्ही ना मी दाखवते आता. हे पुऱ्या तर आपल्या बनलेल्या आहेत. सो आता तुम्हाला दाखवते, बघा छानपैकी असं. सो हे बघा आपल्या पुऱ्या तर रेडी झालेल्या आहेत. सो आपण आता त्याच्यामध्ये टाकूया स्टफिंग. सो हे बघा त्याच्यात स्टफिंग टाकलेली आहे आणि स्टफिंग टाकल्यानंतरून जी मोमोजची जी आयडिया आहे ती कशी करायची आहे बघा. हो जरा थांब पाठव. सो हे बघा पहिलं तर असं आपल्या हातावर घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतरून हे जे इकडून आहे तो थोडंसं पिंच करायचा असा, मग इथून एक पिंच करायचा, असे 2 भाग करायचे, ते दोघांना एकत्र करायचं. मग इथून एक घ्यायचा, इकडे पिंच करायचा, इकडून एक घ्यायचा, इकडे एक पिंच करायचा. तसंच आपण ना सारखं करत पिंच करत करत ते मोमोजचं पूर्ण बंद करून टाकायचं. तो थोडंसं खेचल्यागत करायचं आणि पिंच करायचं, थोडंसं खेचल्यागत करायचं आणि पिंच करायचं असं. सो हे बघा हे अशा प्रकारे बनतात. हे बघा असे छानपैकी मोमोज असे तयार होतात. सो आपण असेच भरपूर बनवून ठेव्या आणि नंतर मग स्टीमला ठेव्या.
कारण की मग ऍक्च्युली ह्याला म्हणजे स्टफिंग करून हे असं बनवायला टाइम लागतो. त्यामुळे पहिलं तर आपण हे सगळं बनवून ठेवूया आणि नंतरून मग फ्राय करायला किंवा स्टीम करायला म्हणा ठेवूया. ओके, सो चला आपण पहिला हे फटाफट आता बनवून घेऊया. सो चला आपले मोमोज छानपैकी बनवून झालेले आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना स्टफिंग करून झालेले आहेत. हे बघा. सो आता इथे मी पाणी ठेवलेलं आहे गरम, म्हणजे टोपामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे पाणी. सो ह्या चाळणीला आपण जसे मोदक उकडतो तसं आपल्याला हे करायचंय, स्टीम द्यायचे ह्याला. सो आपण पहिले या चाळणीला तेल लावून घेणार आहे छानपैकी, त्याचे करून ते चिटकू नये म्हणून खाली. सो ह्याला छानपैकी तेल लावलेलं आहे. सो आता हे एक एक मोमोज त्याच्यावरती आपण ठेवूया. वेट माऊ, इतना आसान काम नहीं है भाई, बहुत पापड़ बेलने पड़ते हैं इसके लिए भी. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो ना? सच्ची में आपण बाहेर म्हणतो की खाऊया म्हणून, पण बाहेर आपल्याला काय ते आयतं खायला काय वाटत नाही, पण जेव्हा आपल्याला करायची वारी येते तेव्हा काय खरं नसतं. माऊ साठी सगळं करावं लागले आज. शेवटी आपल्या बाळासाठी काही ना जे पाहिजे ते करावंच लागतंच. तुझ्या व्हिडिओला कोण पण लाईक करेल मला विचार तू. हो बर नक्कीच. ओके, शेअर अँड कमेंट बघा माझ्या लेकीची भाषा. सो चला हे बघा आता छानपैकी याच्यामध्ये चाळणीवर ठेवलेले आहेत सगळे. आता मी ठेवते आता ते त्याच्यावरती चांगली स्टीम होईला. सो मी आता त्याला कव्हर करते. नाव थांब, काय होतंय ह्याला? नाव थांब बाबा. हे एवढे ठेवले. आता मी हे तर मी जरा 15 मिनिटं तरी ऍटलीस्ट स्टीम करून घेणार आहे. सो हे स्टीम करायला ठेवले मी. आता बाकीचे जे आहे ते एवढे ते मी जरा फ्राय करते तेलामध्ये. सो तेलामध्ये देखील फ्राय केलेले आपण मोमोज खाऊया आज. अरे बापरे बघा, अगं बाई अजून लय टाइम आहे तुला करायला, आताच का करायला लागलेस? सांगून पण ऐकत नाही पूर्ण माझं. थांब बाबू, असं नाही, थांब. पहिलं थांब, मी मळून देते तुला. असं मळून घ्यायचं छान, सॉफ्ट सॉफ्ट होतं. मग तू मळून घेतलं, मग पीठ लावायचं. पण एवढी मोठी चपाती नाही बनवायची, छोटी बनवायची. हे मी पुऱ्यांसाठी एवढी मोठी बनवायची. सो अशी थोडं असं नाही. थांब, मी तुला लाटून देते. लाटून दिली आहे, थांब. तू आता ते छोट्या छोट्या पुऱ्यांसारखं कर. ओके, थांब मला अजून थोडीशी लाटून दे. त्याच्यामध्ये मोमोज स्टीम करायला ठेवले. चला करा फटाफट, चला. इथे नाही मधोमध नाही, पहिलं साईडनी करायचं. मधोमध पहिलं कधीच करायचं नाही. ओके, आता इथे कर. हा बस. इथे कर. बस बस, जास्त नाही जोर द्यायचा, हलकासा. पप्पा आला, पप्पा आला, दरवाजा उघडता. परत एकदा मी तुम्हाला स्टफिंग दाखवते आता. हे बघा, थांब भाऊ, पाठी होत्या कॅमेरामध्ये येते. सो ही स्टफिंग भरलेलं आहे. 1 पिंच
सेकंड पिंच दोन्ही पण मध्यम करायच्या आणि त्यानंतर एकमेकांना चिटकवायचं, असं पिंच करायचं. मी इथून परत घ्यायची एक, इथे पिंच करायची, लेफ्ट राईट करत जायचं फक्त. हे बघा. So this is ready. So चला. पप्पा लवकर. सो हे बघा आता छानपैकी फ्राय होतात ते, पण अजून छान गोल्डन ब्राऊन कलर येतोवर छान अजून फ्राय करायचं आहे त्याला. मग नंतर माऊला आणि मिस्टरांना दाखवूया आपण कशी टेस्ट झाली त्याची. कशी टेस्ट असली तरी बोलतात ना, घराचे सरकार म्हणजे एकच असतं. बघा बाबा मी आहे, बाबा आहे. ही आमची बाबा आहे. माऊ से हाय, माऊ से हाय, माऊ से हाय. माऊ प्लीज. थँक्यू. ते ठेवू जरा. शिवानी तुला कसं वाटतं, कसं म्हणलं तुझे काय बोलतो काय माहिती, आता जेव्हा खाल तेव्हा कळेल. पण ह्या डिशचं नाव काय आहे? चिकन मोमो. चिकन मोमोज. मी आजपर्यंत फक्त बाहेरचे खाल्ले, आज पहिल्यांदा बघूया माझ्या मिसेसच्या हाताचे कसे लागत आहेत. चांगले लागले तर प्लीज लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा. सो चला, आपले 15 मिनिटच्या वर झालेले आहेत. आता आपण हे स्टीम केलेले मोमोज आहेत ते बघूया झालेत की नाही. ओ माय गॉड, झालेले आहेत. तो आता ते काढून घेऊया छानपैकी. आणि हे फ्राय केलेले सुद्धा मोमोज इथे रेडी आहेत. हे बघा, बघूया कसं झालं आता. A few moments later. So finally our momo special dish is ready. So आम्ही छान छान एक फोटोज काढून घेतले आणि ही आहे आमची आजची स्पेशल डिश. सो फाइनली बहुत देर के बाद अभी अपना डिश रेडी हो गया है. सो चिकन मोमोज. सो फायनली आता देऊया माऊच्या पप्पाला आणि माऊला टेस्ट करायला, बघूया कसं लागतंय. सो आता देते त्यांना. सो हे बघा, आपली डिश आपली रेडी आहे. स्टीम मोमोज आणि फ्राय मोमोज देखील. सो चला आपण देऊया आता माऊच्या पप्पाला. आणि हे घ्या तुम्हाला फेवरेट म्हणजे तुमच्यासाठी मोमोज, चिकन मोमोज. सो कसे आहेत नक्की सांगा. हां कर. हाऊ इज इट? फंटास्टिक. नक्की ऍब्सोल्युटली फंटास्टिक. शेजवान चटणी आणि मेयोनीज सोबत पण. मेयोनीज सोबत खाऊन बघा. हाऊ इज इट? नक्की माऊ, हाऊ इज इट? पण स्टीम मोमोज खाऊन बघा. हे फ्राय मोमोज खाल्ले, आता स्टीम मोमोज खाऊन बघा. हा आता स्टीम मोमोज खाऊन बघा. तिला तेच पाहिजे. तू मेयोनीज सोबत खा बाबू. हे स्टीम मोमोज नक्की. जे बाहेर डिश भेटते ना त्याच्यापेक्षा घरी बनवलं बेटर असतं, है ना. माऊ सारखी बोलत होती मम्मा चिकन मोमोज खायचे. सो मी म्हटलं बाहेर खाण्यापेक्षा घरीच बनवते. कसं आहे नक्की? स्टीम मोमोज पण छान झालंय. सो फाइनली इतना देर मेहनत करने के बाद फाइनली कुछ अच्छा मिला है. सो माऊला देखील आवडलेले आहेत आणि आमच्या यांना देखील आवडलेले आहेत. आता माऊ मला भरवते, बघूया कसे लागतात ते. ओ माय गॉड, सुपर. राइट माऊ? सी व्हाट हैपेंड. चिकन अंदर का बस बेटा, बहुत बढ़िया. हाथ में आ गया. Oh my god, really it's very good and it's superb taste. So तुम्ही पण नक्की बनवा चिकन मोमोज ॲट होम.
बाहेर खाण्यापेक्षा घरी बनवलेलं खूप छान असतं. सो नक्की बनवा छानपैकी. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, ब्लॉग आपला आवडला असेल तर लवकरात लवकर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या यूट्यूब चॅनलला. आणि छान राहा, मस्त राहा. सो चला, टाटा, बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. थँक्स फॉर वॉचिंग सौमावशी व्लॉग्स. Like, subscribe and comment. Press the bell icon for more videos. Bye bye.